हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज. आत्तापर्यंत आपण या टॉपिकमध्ये काय काय पाहिलं तर पहिलं आर्टिकल पाहिलं ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्यानंतर दुसरं आर्टिकल आपण शिकलो जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हटलं की याला आपण सिम्पली कशाने रिप्रेझेंट करतो? APने. मग कोणतीही एखादी सिक्वेन्स जर आपण कन्सिडर केली तर त्याच्या टर्म्स, फर्स्ट टर्म इज रिप्रेझेंटेड बाय T1, सेकंड इज T2, T3 डॅश 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 Tn अँड अगेन सो ऑन. याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी माहीत आहेत की एखादी सिक्वेन्स ॲरिथमॅटिक असते. केव्हा असते? इफ द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स दॅट इज T2 मायनस T1 इज इक्वल टू एनी कॉन्स्टंट D, T3 minus T2 that is also equal to D. Again we can write Tn minus Tn minus 1 that is equal to D. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर दिलेली सिक्वेन्स ॲरिथमॅटिक आहे असं आपण म्हणतो. ॲरिथमॅटिक असेल तर याच्या nth टर्मचा फॉर्म्युला काय होता? nth टर्मचा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 D. त्यानंतर पुढच्या आर्टिकलमध्ये पाहिलं आपण सम. किती टर्मची सम पाहिली आपण? n टर्मची. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 D. पुढचं आर्टिकल आपल्याला शिकायचं आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. पण हार्मोनिक प्रोग्रेशन शिकण्याच्या अगोदर आपणाला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन क्लिअरली माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं आर्टिकल होतं आपलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. पुढच्या आर्टिकलमध्ये आपणाला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन यांच्यामधलं रिलेशन शिकायचं आहे. मग जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये काय पाहिलं होतं आपण? तर पहिला मुद्दा होता कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा रेशो. ॲरिथमॅटिकमध्ये डिफरन्स होता, जॉमेट्रिकमध्ये रेशो होता आणि हा रेशो आपण कशाने रिप्रेझेंट केला होता? आरने. मग T2 अपॉन T1 इज इक्वल टू आर. सेम केस T3 अपॉन T2 दॅट इज इक्वल टू आर. आणखी लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो Tn अपॉन Tn मायनस 1 दॅट इज इक्वल टू आर. याच्यामध्ये दुसरा मुद्दा पाहिला होता फॉर्म्युला फॉर nth टर्म ऑफ अ GP. मग nth टर्म आपण Tnने रिप्रेझेंट करतो. फॉर्म्युला काय होता तुमचा? A R रेस टू n मायनस 1. त्यानंतर आणखी सम ऑफ n टर्मचे दोन फॉर्म्युले होते. Sn इज इक्वल टू A 1 मायनस R रेस टू n अपॉन 1 मायनस R आणि दुसरा Sn इज इक्वल टू A R रेस टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. मग यातला पहिला फॉर्म्युला आपण केव्हा यूज केला होता? इफ R लेस दॅन 1. दुसरा फॉर्म्युला R ग्रेटर दॅन 1. ह्या दोन आर्टिकलचा अभ्यास क्लिअर असेल तर आपणाला हार्मोनिक प्रोग्रेशन यालाच आपण सिम्पली काय रिप्रेझेंट करतो? AP सॉरी HP. मग आता एखादी सिक्वेन्स HP आहे हे कसं ठरवायचं? आणि जर ती HP असेल तर त्याची nth टर्म फाइंड आउट करायची आपणाला. त्याचबरोबर सम फाइंड आउट करायची आहे. जसं आपण APमध्ये nth टर्म फाइंड आउट केली, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स फाइंड आउट केल्या. सेम केस GPमध्ये nth टर्म फाइंड आउट केली, त्याचबरोबर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स फाइंड आउट केल्या. सेम केस आपणाला पहिला मुद्दा एखादी टर्म HP आहे हे कसं ओळखायचं, त्यासाठी काय क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर मग त्याचा nth टर्मचा फॉर्म्युला आणि सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ HP याचा अभ्यास करायचा आहे. सपोज वी हॅव गिव्हन अ सिक्वेन्स, एनी सिक्वेन्स. काय सांगितलं? T1 T2 T3 T4 डॅश 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 Tn डॅश डॅश डॅश. ही फक्त दिलेली सिक्वेन्स आहे
मग आता ही दिलेली सिक्वेन्स आहे म्हटल्यानंतर आपण ए पीमध्ये आहे, जी पीमध्ये आहे का एच पीमध्ये आहे. ए पीमध्ये असेल तर डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कॉन्स्टंट आला, इट इज इन ए पी. रेशिओ ऑफ एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज ऑलवेज कॉन्स्टंट, देन इट इज इन जी पी. मग एच पीमध्ये केव्हा असते तर आपणाला याचे रेसिप्रकल्स घ्यावे लागतात. काय घ्यावे लागतात? रेसिप्रकल्स. मग T1चा रेसिप्रकल 1/T1, T2चा रेसिप्रकल 1/T2, 1/T3, 1/T4 डॅश 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 1/Tn डॅश डॅश डॅश. मग एच पीमध्ये आहे का नाही हे ठरवण्यासाठी दिलेल्या सिक्वेन्सचे काय घेतले आपण? रेसिप्रकल. आणि जर हे आलेले रेसिप्रकल ए पीमध्ये असतील, आलेले रेसिप्रकल ए पीमध्ये असतील तर ही जी दिलेली सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स एच पीमध्ये आहे. नीट लक्षात घ्या. सपोज वी हॅव गिव्हन अ सिक्वेन्स 1/2, 1/5, सिम्पल केस घेतो आहे मी या ठिकाणी, 1/8, 1/11 सो ऑन. ही आपली दिलेली सिक्वेन्स आहे. मग ही दिलेली सिक्वेन्स एच पीमध्ये आहे किंवा नाही हे कशावरून ठरवायचं तर दिलेल्या सिक्वेन्सचे काय घ्यायचे? पहिल्यांदा रेसिप्रकल्स घ्यायचे. मग 1/2चा रेसिप्रकल 2, 1/5चा 5, नंतर 8, नंतर 11 डॅश डॅश डॅश. ही एक नवीन सिक्वेन्स तयार झाली. मग ह्या नवीन सिक्वेन्समध्ये फर्स्ट टर्म T1 किती मिळाला तुम्हाला? 2, T2 5, T3 8 अँड डॅश डॅश डॅश. मग आपण यांचा डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. T2 minus T1 that is 5 minus 2 that is equal to 3. T3 minus T2 that is equal to 8 minus 5 that is equal to 3. अगदी पुढची टर्म जरी बघितली तुम्ही T4 minus T3 that is equal to 11 minus 8 that is equal to 3. म्हणजे डिफरन्स कसा आला? कॉन्स्टंट डिफरन्स मिळाला. कॉन्स्टंट डिफरन्स मिळाला याचा अर्थ 2, 5, 8, 11 हे कशामध्ये आहेत? ए पीमध्ये. हे कशामध्ये आहेत? ए पीमध्ये. आणि हे जर ए पीमध्ये असतील तर मूळची सिक्वेन्स एच पीमध्ये आहे. मग याची डेफिनेशन आपण कशी तयार करणार? इफ फॉर अ गिव्हन सिक्वेन्स T1, T2, T3, T4 डॅश 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 Tn डॅश 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 अँड इफ इट्स रेसिप्रकल्स ऑफ given terms that is 1/T1, 1/T2, 1/T3, 1/T4 dash 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 1/Tn dash 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 are in HP. दिलेली सिक्वेन्स T1, T2, T3 dash 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 Tn up to infinity. त्याचे काय घेतले आपण? रेसिप्रकल्स 1/T1, 1/T2, 1/T3, 1/T4 dash dash dash. And if these reciprocals are in AP, then the given sequence is in HP. मग ही झाली त्याची डेफिनेशन. मग एकदा डेफिनेशन मिळाली की आपणाला पुढं nth टर्मचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा असतो. मग आता या ठिकाणी आपणाला nth टर्मच्या फॉर्म्युल्याची कोणतीही आवश्यकता नाही. का तर रेसिप्रकल कशामध्ये आहेत? ए पीमध्ये. मग रेसिप्रकल जर ए पीमध्ये असतील तर आपण Tnचा ए पीचाच फॉर्म्युला वापरणार. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. हा फॉर्म्युला यूज करून nth टर्म मिळाली. कोणाची मिळाली? पण ती ए पीची nth टर्म मिळाली आणि त्याचा रेसिप्रकल घेतला की एच पीमधली nth टर्म मिळाली. नीट लक्षात घ्या. फॉर्म्युला आपणाला कोणाचा यूज करायचा आहे? nth टर्म ऑफ ॲन ए पी. मग nth टर्म ऑफ ॲन ए पी तुम्ही कॅल्क्युलेट केली, त्याचा रेसिप्रकल घ्या. त्याचा रेसिप्रकल म्हणजेच nth टर्म ऑफ एच पी.
सेम केस सम ऑफ एन टर्मसाठी. मग एस एनचा जो फॉर्म्युला आहे ए पीमधला तोच फॉर्म्युला यूज करायचा आणि आलेल्याचा पुन्हा रेसिप्रोकल घ्यायचा. आपणाला सम ऑफ nth टर्म ऑफ एच पी मिळेल. डिपेंडिंग अपॉन ए पी अँड एच पी. Now we are going to see exercise 2.4. What is our question number first? Verify whether the following sequences are in HP. दिलेल्या सिक्वेन्सेस एच पीमध्ये आहेत का हे ठरवायचं आहे. मग दिलेल्या सिक्वेन्सेस एच पीमध्ये आहेत का नाही हे ठरवण्यासाठी आपणाला दिलेल्या सिक्वेन्सच्या टर्म्सचे रेसिप्रोकल्स घ्यावे लागतात. आणि हे रेसिप्रोकल्स जर आपले ए पीमध्ये असतील तर दिलेली सिक्वेन्स एच पीमध्ये आहे. एवढं सिंपल काम आहे. मग सोल्युशन लिहित असताना आपण पहिल्यांदा काय मांडलं? द गिव्हन सिक्वेन्स इज. काय दिली आहे सिक्वेन्स? 1/3, 1/5, 1/7, 1/9 डॅश डॅश डॅश. द सिक्वेन्स ऑफ इट्स रेसिप्रोकल्स इज. मग आता रेसिप्रोकल घेतला 1/3चा, 3 नंतर आला 5, 7, 9 अँड सो ऑन. ही झाली आपली दुसरी सिक्वेन्स. मग ही दुसरी सिक्वेन्स आपल्याला चेक करायची आहे. मग या ठिकाणी आपण T1 मांडला 3, T2 5, T3 7 आणि T4 9. डिफरन्स घ्यायचा आहे का तर ए पीमध्ये आहे का नाही हे रिप्रेझेंट करायचं आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू 5 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 2. T3 मायनस T2 7 मायनस 5 इज इक्वल टू 2. T4 मायनस T3 9 मायनस 7 दॅट इज इक्वल टू 2. प्रत्येक ठिकाणी आलेला डिफरन्स कसा आहे? कॉन्स्टंट. हेन्स इट इज इन ए पी. आणि मग जर ही सिक्वेन्स ए पीमध्ये आहे तर दिलेली सिक्वेन्स डेफिनेटली एच पीमध्ये आहे. द गिव्हन सिक्वेन्स इज इन एच पी. सेम केस आपणाला नंबर सेकंड दिसेल. पुन्हा एकदा सोल्युशन. द गिव्हन सिक्वेन्स इज 1/3, 1/6, 1/12, 1/24 डॅश डॅश डॅश. सिक्वेन्स ऑफ इट्स रेसिप्रोकल्स इज. किती मिळाली? 3, 6, 12, 24 सो ऑन. मग या ठिकाणी तुम्हाला मिळालं T1 इक्वल टू 3, T2 इक्वल टू 6, T3 इक्वल टू 12, T4 इज इक्वल टू 24. डिफरन्स कॅल्क्युलेट करूया आपण. T2 मायनस T1, 6 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 3. T3 मायनस T2 दॅट इज 12 मायनस 6 दॅट इज इक्वल टू 6. मग ह्याच दोन टर्ममध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आलेला नाही. पुढचं चेक करायची आवश्यकतासुद्धा नाही. इफ द डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट द गिव्हन 3, 6, 12, 24 it is not in AP and hence the given sequence is not in HP. Number 3, 5, 10/17, 10/32, 10/47 and so on. The given sequence is आपण मांडली दिलेली सिक्वेन्स 5, 10/17, 10/32, 10/47 डॅश डॅश डॅश. पुढं हीच सिक्वेन्सचे रेसिप्रोकल घ्यायचे आपणाला. द सिक्वेन्स ऑफ इट्स रेसिप्रोकल्स इज 5चा रेसिप्रोकल 1/5, 10/17चा 17/10
नंतर 32/10, 47/10 डॅश डॅश डॅश. अशा पद्धतीने आपणाला रेसिप्रोकल्स मिळाले. या ठिकाणी T1 किती मिळाला? 1/5, T2 17/10, T3 32/10 आणि T4 47/10. डिफरन्स कॅल्क्युलेट करूया आपण. T2 मायनस T1, 17/10 मायनस 1/5. सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. डिनॉमिनेटर सेम नाही. या 5ला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच न्यूमरेटरला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 17 मायनस 2/10 दॅट इज 15/10. सिम्प्लिफाय करा, अन्यथा न करा. T3 मायनस T2, 32/10 मायनस 17/10. या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे. वी कॅन राईट वन टाईम. 32 मायनस 17 दॅट इज इट इज 15. पुढं T4 मायनस T3 दॅट इज इक्वल टू 47/10 मायनस 32/10. या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर सेम आहे. एकदाच लिहिला. 47 मायनस 32 इट इज अगेन 15. मग या तीनही ठिकाणी आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात आलं द डिफरन्स इज कॉन्स्टंट. हेन्स 1/5, 17/10, 32/10, 47/10 dash 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 dash. It is in AP, and if this is in AP, then the sequence 5, 10/17, 10/32, 10/47 dash dash dash. It is in HP. Question number 2. Find nth term and 8th term of the following HP. Question व्यवस्थित रीड करा. We have to find out nth term and after that 8th term. मग पहिल्यांदा nth term फाइंड आउट करायची आहे, नंतर 8th term फाइंड आउट करायची आहे. पण पुढं म्हटलं आहे फॉलोइंग HP. मग दिलेली सिक्वेन्स कशामध्ये आहे? HP मध्ये आहे. दिलेली सिक्वेन्स ज्या अर्थी HP मध्ये आहे त्याचा स्पष्ट अर्थ काय आहे? त्या सिक्वेन्सचा रेसिप्रोकलची सिक्वेन्स AP मध्ये आहे. मग आपण काय केलं? द गिव्हन सिक्वेन्स इज 1/2, 1/5, 1/8, 1/11 डॅश डॅश डॅश. बट विच इज इन कशात आहे म्हणून सांगितलं? HP मध्ये हे त्यांनी दिलं आहे. देअरफॉर द सिक्वेन्स, म्हणून आता कोणती सिक्वेन्स? तर याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स 2, 5, 8, 11 डॅश डॅश डॅश. इट इज इन AP. ही AP मध्ये आहे. विथ कशी? फर्स्ट टर्म A इक्वल टू 2 अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 3. मग आपणाला APच्या nth टर्मचा फॉर्म्युला माहीत आहे. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. दॅट इज इक्वल टू, पहिल्यांदा आपणाला Tnच कॅल्क्युलेट करायचं आहे. A ची व्हॅल्यू 2, n 8 मायनस 1, D ची व्हॅल्यू 3, n ची व्हॅल्यू nच पुटअप करा. दॅट इज इक्वल टू 2 प्लस 3ने आतमध्ये मल्टिप्लाय केला 3n मायनस 3 दॅट इज इक्वल टू 3n मायनस 1. पण ही जी nth टर्म मिळाली आहे ही nth टर्म कोणासाठी आहे? HP आहे. आपणाला nth टर्म कोणाची काढायची आहे? ही nth टर्म AP आहे. nth टर्म आपणाला HP कॅल्क्युलेट करायची आहे. nth टर्म ऑफ HP इज इक्वल टू, आलेल्याचा फक्त काय घ्यायचं आहे? रेसिप्रोकल. आपलं काम संपलं. दॅट इज द nth टर्म ऑफ HP. याच्यावरूनच आपण काय काढणार?
8th टर्म ऑफ एच पी. मग 8th टर्म फाइंड आउट करायची म्हणजे एनची व्हॅल्यू काय पुटअप करायची आपल्याला 8. 3 × 8 - 1. 8 3 24, 24मधून 1 गेला 23. आवर फायनल आन्सर इज 1/23. दिस इज द 8th term of HP. In case of number second, 1/4, 1/6, 1/8, 1/10 dash dash dash, that is the given sequence. The given sequence is 1/4, 1/6, 1/8, 1/10, which is in HP. दिलेली सिक्वेन्स HP मध्ये आहे. हेन्स द सिक्वेन्स. आता याच्या रेसिप्रकलची सिक्वेन्स घेतली आपण 4, 6, 8, 10 डॅश डॅश डॅश, विच इज इन कशामध्ये आहे म्हणून सांगितलं AP मध्ये. जर ही AP मध्ये आहे तर फर्स्ट टर्म A is equal to 4 and common difference D is equal to 2. We know that आपणाला ह्या APच्या nth टर्मचा फॉर्म्युला माहीत आहे. Tn is equal to A plus n minus 1D. A ची व्हॅल्यू 4 प्लस n सध्या पुटअप करायचा नाही. n minus 1D ची व्हॅल्यू 2. दॅट इज 4 प्लस 2ने मल्टिप्लाय केलं 2n minus 2. देन आवर आन्सर इज 2n plus 2. दिस इज द nth टर्म ऑफ AP. देअरफॉर nth टर्म ऑफ HP इज इक्वल टू फक्त आलेल्याचा रेसिप्रकल घ्यायचा आहे 2n plus 2. मग याच्यावरून 8th टर्म कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं. एट्थ टर्म ऑफ HP 1/2 × 8 + 2. 8 2 16, 16 आणि 2 18. दॅट इज आवर आन्सर इज 1/18. नंबर 3 1/5, 1/10, 1/15, 1/20 अँड सो ऑन. सेम काम करायचं आहे आपल्याला. द गिव्हन सिक्वेन्स इज काय आहे आपली सिक्वेन्स दिलेली 1/5, 1/10, 1/15, 1/20 डॅश डॅश डॅश. मात्र ही दिलेली सिक्वेन्स कशामध्ये आहे म्हणून लिहिलं आपण HP मध्ये. द सिक्वेन्स त्याच्यावरून त्याच्या रेसिप्रकलची सिक्वेन्स काढला 5, 10, 15, 20 डॅश डॅश डॅश. मग हा रेसिप्रकलचा सिक्वेन्स कशामध्ये असतो AP मध्ये. मग याची फर्स्ट टर्म किती आली 5. कॉमन डिफरन्ससुद्धा 5. याच्या nth टर्मचा फॉर्म्युला माहीत आहे. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. व्हॅल्यूज पुटअप केल्या. Aची व्हॅल्यू 5. n आत्ता पुटअप करायचा नाही का तर nth टर्मच काढतो आहे इंटू 5. दॅट इज 5 प्लस 5ने मल्टिप्लाय केलं 5n मायनस 5. 5 5 कॅन्सल. राहिलं आपल्याकडं 5n. पण ही जी nth टर्म आहे ही APची आहे. आपल्याला HPची nth टर्म काढायची आहे. nth टर्म ऑफ HP इज इक्वल टू 1/5n. आणि मग एकदा nth टर्म मिळाली की परत 8th टर्म 1/5 × 8. दॅट इज 1/40. In this way we have completed our question number 1st as well as question number 2nd. In the next article we are going to see the relation between AP, HP and GP. यांच्यामध्ये काय रिलेशन असतं हे आपल्याला पुढच्या आर्टिकलमध्ये शिकायचं आहे.